हे बघ मित्रा, काही फायदा नाही डाएट प्लॅन घेऊन, काही फायदा नाही वर्कआउट घेऊन जर तुला हे क्लिअर नसेल की तुला फॅट लॉस करायचं आहे की वेट लॉस. कारण फॅट लॉस आणि वेट लॉस ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेट लॉस मध्ये तू तुझ्या बॉडीचा वॉटर वेट कमी करतोस, फॅट कमी करतोस, काही लिमिटमध्ये मसल पण कमी होतात आणि काही केसेसमध्ये तर बोन डेन्सिटी पण कमी होते. म्हणून मी पर्सनली कोणाला वेट लॉस करायचं सजेशन नाही देत आणि वेट लॉस लोक करतात ते पण खूप रेअर केसेसमध्ये. आणि आता आला आपला फॅट लॉस, म्हणजे तू बॉडीचा फक्त फॅट लूज करणार आहेस त्या थोड्याशा वॉटर वेट सोबत जो तुझ्या हाय कार्ब इंटेकमुळे तुझ्या बॉडीमध्ये जमा आहे. अशी लोक ज्यांना डाएट रिगार्डिंग काही इश्यू आहेत किंवा असं काहीतरी आहे ज्यांनी त्यांची बॉडी हाय लेवल ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही सहन करू शकत, ती लोक वेट लॉस साठी एम करतात. तू धडधाकट आहेस, तुझे हातपाय सलामत आहेत, तू हळूहळू फॅट लॉस करत करत स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न कर. मी काय कुठला डॉक्टर प्रोफेसर नाहीये, पण मला असं वाटतं मी कन्सेप्ट क्लिअर केले. तरी काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. अशा प्रकारेच वेट गेन आणि लीन गेन, मसल गेन ह्या सुद्धा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. तू मला फॉलो करायला विसरू नकोस. आपण भेटू लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये.